नमस्कार शेतकरी मित्र. हा नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांस माझी विनंती आहे, आपणा सर्वांस माझा आवाज येत आहे की नाही ते एकदा सांगा थोडं. त्यानंतरच आपल्या महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहे मित्र. आवाज येत आहे मित्र? अच्छा चला, नमस्कार परत एकदा. तर सुरुवात करूया मित्र. आपण शेतकऱ्याची कर्जमाफी आणि या सर्व विषयावर सर्व शेतकरी बांधवांसोबत चर्चा करण्याकरिता लाईव्ह मध्ये आलेलो आहे. तर मित्र, कालचा दिवसभराचा दिनक्रम, या अगोदरचा म्हणजे परवा दिवसचा सुद्धा दिवसभराचा दिवसक्रम, या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. याच्या अगोदर आपल्याला शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भात दिलेले शब्द 2016 पर्यंत हे सरकार, या अगोदर 16-17 दरम्यान हे सरकार होतं, त्यावेळी झालेली कर्जमाफी, त्यावेळी झालेल्या बैठका, काल झालेली बैठक, बच्चू कडू साहेबांनी, शेतकरी नेत्यांनी जी घेतलेली ती मेहनत, त्यांच्यासोबत आभार मानण्यासारखे म्हणजे दिव्यांग बांधव. खऱ्या अर्थानं मित्र, मुळात मुद्दा हा आहे की निवडणुकीच्या तोंडावर या सरकारनं स्पष्ट भाषेमध्ये सातबारा कोरा, सातबारा कोरा, सातबारा कोरा करू, आम्हाला निवडून दिलं तर सातबारा कोरा करू, आम्हाला निवडून दिलं तर लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करू, आम्हाला निवडून दिलं तर सोयाबीनचे भाव 6000 रुपये देऊ, आम्हाला निवडून दिलं, आमचे सरकार निवडून आणलं तर कापसाला 8000 रुपये भाव देऊ, हे शब्द दिले होते, या घोषणा दिल्या होत्या. या घोषणापत्रामध्ये, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये या सर्व गोष्टी नमूद आहे शेतकरी मित्र. तर मला सांगा, या सर्व गोष्टी त्या घोषणापत्रामध्ये, त्या मॅनिफेस्टोमध्ये मेन्शन केलेल्या असताना सुद्धा परत आता एवढे आंदोलन, एवढे मोर्चे हे कशासाठी करायची गरज आहे? म्हणजे विश्वासार्हता किती गमावत आहे सरकार? शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी पुत्रांमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण होत आहे, त्यांची चिडचिड, मानसिक हॅरेसमेंट किती होत आहे, आणि त्यांची स्वतःची विश्वासार्हता किती जात आहे, या गोष्टीचा कधी विचार केला जात आहे का? या गोष्टीचा विचार न करण्या मागचं मूळ कारण म्हणजे मुळात निवडणुकीवरची विश्वासार्हता सुद्धा गमावलेली आहेत आपले सर्वच जण. दुसरी गोष्ट, विरोधी पक्ष राहिलेला नाहीये. आता विरोधी पक्ष न राहिल्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे कुठे ना कुठे भ्रष्टाचार. जर तुमचा भ्रष्टाचार नसता तर तुम्ही रस्त्यावर येऊ शकले नसते का? विरोधी पक्षांनी जेवढ्या ताकदीनं विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी, तेवढ्या ताकदीनं विरोधी पक्ष ही भूमिका बजावत आहे का? 100% विरोधी पक्ष त्यांची भूमिका बजावत नाहीये. कारण कुठे ना कुठे अंधार आहे, आणि अंधार असल्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहे. आपल्याला विकास करायचा आहे, तिजोरीमध्ये खडखडाट आहे, स्पष्ट विषय आहे, एवढ्या दिवसापासून समजत आहे. 10-11 महिने झाले सरकार बनलेलं आहे. लाडक्या बहिणीकरिता कधी पैसे मागितलेले नव्हते. तुम्ही आणलेली योजना आहे, तुम्ही ती योजना बंद करू शकता. ऑनली फक्त आणि फक्त 12 महिने जर बंद केली तर 40 ते 45 हजार कोटी रुपये जमा व्हायला लागले. एका वर्षात तुमची कर्जमाफी होते शेतकऱ्याची. दरवर्षी कर्जमाफी होते. एवढा पैसा त्या लाडक्या बहिणीच्या योजनेकरिता तुम्ही लागवता. सारच म्हणता की 7-8 लाखाचं तुमचं बजेट आहे आपलं महाराष्ट्र राज्याचं, त्यातले 3-4, 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जातात. 40-45 हजार जे आहेत कोटी रुपये, ते सर्व तुमच्या संजय गांधी बाकीच्या सर्व इतर योजनेमध्ये जातात. तरी सुद्धा 3.5-4 लाख कोटी रुपये उरतात. त्यामध्ये या साऱ्या गोष्टी चालवून तुम्हाला कसं काय अवघड व्हावं लागलं? बरं, तुम्ही शब्द सांगितला, शब्द कोणी जर तुम्हाला यावर प्रश्नाची विचारपूस केली आणि तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं होतं, तर मॅनिफेस्टोमध्ये सांगितल्याच्या नंतर तुमच्या जाहीरनाम्यानुसार कर्जमाफी द्यायला हवी, तेव्हा तुमचं उत्तर असं असते की आम्ही मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे जे वायदे केलेले आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याकरिता आम्हाला 5 वर्षाचा वेळ आहे. म्हणजे आता कर्जमाफी ही फक्त तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये सांगितली म्हणून करायची आहे का? म्हणजे असं शो पाणी मजाक मस्तीमध्ये कर्जमाफी होत असते का? शेतकऱ्यांना गरज आहे म्हणून कर्जमाफी करायची आहे, की तुम्ही सांगितलं म्हणून कर्जमाफी करायची आहे? आणि जर शेतकऱ्यावर संकट असताना कर्जमाफी नाही करायची आहे, तर मग तुम्ही सांगितलं तरी कशाचं? किंवा तुम्हाला इंद्रदेवानं, वरुण देवानं अगोदरच फोन करून किंवा बैठक घेऊन सांगितलं होतं का तुम्हाला की नाही बा, तुम्ही कर्जमाफीची घोषणा करून द्या, तुमचं सरकार आल्याच्या नंतर मी मोठ्या ताकदीने पडणार आहे आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान करणार आहे, असं काही आहे का? तसं सुद्धा जर असेल तर ऑलरेडी एवढं नुकसान झालेलं आहे. जवळपास म्हणजे मे महिन्यापासून, सरकार तुमचं बनण्याच्या अगोदरपासूनच पाणी पडणं सुरू आहे त्या वर्षी सुद्धा, आणि आता या मे महिन्यापासून सुद्धा पाहावयास आपण 1.5-2 वर्षामध्ये समतोल बिघडलेला आहे. पूर्ण 12 महिने पावसामध्ये चालली आहे.
आखाडतोंड जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर साऱ्या गोष्टी या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. सर्व महिने पूर्ण खरीप हंगाम पाण्यामध्ये गेलेला असताना आता 2 दिवस अगोदर सोलापूर या सर्व साईडच्या अक्षरशः सुड्या वाहून गेलेल्या आहेत मित्र. तरी सुद्धा यांना कसं कळत नाही, यांची म्हणजे मानसिकता कुठे गेलेलं काही आहे की नाही यांना कोणाकरिता. परवा दिवशी बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलं, शेतकरी नेत्यांनी त्याला समर्थ साथ दिली, काही लोकांनी पाठिंबा दिला, सर्व दिव्यांग बांधव होते, वरून पावसाचं वातावरण सुरू आहे मित्र. आणि ज्या दिवसभरामध्ये जो घटनाक्रम घडला, नेते पाठवणे, बैठक घेणे, त्याच्यानंतर कोर्टाचे आदेश येणे, त्याच्यानंतर पोलिसांचं येणं, पोलिसांना सोडणं, 1-2 जणांवर गुन्हे दाखल करणे, परत त्यांना सोडणे, या सर्व जो घटनाक्रम होता परवा दिवसचा, त्याच्यानंतर कालचा घटनाक्रम, एक एक शब्द त्या वेळ प्रसंगी यांच्यावर सुद्धा आरोप लावण्यात येत होते की नाही बा त्यांना आम्ही मिटिंगला बैठकीला बोलवलं पण ते बैठकीला आले नाही. खरोखर सांगा, एवढे लोक शेतकरी बांधव त्या परिस्थितीमध्ये महामार्गावर असताना इतक्या दूर भलेही फ्लाईटने गेले असते, काही झालं असतं, शक्य होतं काय साऱ्या गोष्टी. ह्या गोष्टी शक्य नसताना कुठे ना कुठे त्यामध्ये सुद्धा शंका झाली असती, शेतकरी नेत्यावर शंका उपस्थित झाली असती. मुळात शेतकरी नेते स्वतः भिलेले होते, त्यांना भीती वाटत होती की उद्या तिथे गेल्याच्या नंतर आपल्यावर काय होईल काय नाही. ही सर्व अशी परिस्थिती असताना तुम्ही म्हणता आम्ही मोगलाईवाले आहे का, असा हो का तसा हो का, तुम्ही मोगलाईचं सरकार नाहीये. पण कुठे ना कुठे जे चालू आहे ही परिस्थिती पाहता खूप भयावह परिस्थिती झालेली आहे. बरं, विश्वासार्हता ठेवावं कशी? आता काल परत सांगण्यात आलं की बुवा बैठक झाली, बैठक झाल्याच्या नंतर 30 जूनची डेडलाईन दिलेली आहे. खरं 30 जून पर्यंत काही करणार का? आणि असं स्पष्ट कुठे केलेलं आहे? कुणाच्या तोंडातून स्पष्ट निघालेलं आहे का 30 जून पर्यंत कर्जमाफी होईल? कुणाच्याच तोंडातून निघालेलं नाहीये. 30 जून, जून म्हणजे ते 6 महिने, आता नोव्हेंबर डिसेंबर हे 2 महिने, 8 महिने. 8 महिने म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं? बँकेकडे जायचं का नाही? बँकेत गेल्यानंतर कर्ज भेटणार आहे का? नवं कर्ज भेटणार नाही. खरीप बुडात गेलेलं आहे, रब्बी कचऱ्यात चाललेलं आहे. जगायचं कसं, वागायचं कसं, राहायचं कसं? आणि विश्वासार्हतेचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. ज्या अर्थी तुम्ही सरकारमध्ये येण्याच्या अगोदर सोयाबीनचे, कापसाचे, लाडकीचे भाव, पैसे वाढवू, कर्जमाफी करू हे शब्द दिलेले असताना हे शक्य नाही झाले. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचे सोयाबीन भाव फरकाचे जे पैसे होते ते याद्या अजून कितीतरी शेतकऱ्यांच्या आलेल्या नाही. ई पीक पाहणी केलेली असताना सुद्धा त्यांच्या याद्या आल्या नाही. कृषी विभागामध्ये विचारपूस केली असता सोयाबीन भाव फरकाच्या पैशा संदर्भात ते सांगतात आम्हाला वरून याद्या आल्या नाही, आम्हाला काही माहिती आली नाही. पीक विमा वर्षानुवर्ष वेळेवर भेटत नाही. मागच्या 10 वर्षाचं 20 वर्षाचं ऑडिट काढायला बसले, त्या पीक विम्यामध्ये किती हजारो करोड रुपयाचा घोटाळा निघतो. भाव द्यायचा नाही तुम्हाला. आणि मुळात कर्जमाफीचे आंदोलन मोर्चे होत असताना शेतकऱ्यांची जी विश्वासार्हता हरपलेली आहे तो वेगळा विषय, आणि आंदोलन मोर्चे करत असताना सामान्य जनतेला काही त्रास होत असेल तो वेगळा. ज्या जनतेला त्रास होतोय, जी टॅक्स पेअर जनता आहे ती शेतकऱ्यांना हलकट समजते, ती शेतकऱ्यांना नावबोट ठेवते, ती म्हणते शेतकऱ्याला कर्जमाफी कशाला हवी, कर्जमाफी यांना दिली तरी सुद्धा ती आमच्या टॅक्स मधून काढल्या जाणार आहे. म्हणजे नाव शेतकऱ्याचं, खराब शेतकरी योजना शेतकऱ्याच्या नावाखाली, आणि शेतकऱ्यापर्यंत किती पोहोचा लागलं, काय पोहोचा लागलं. तुम्ही म्हणता नुकसान झालेलं आहे, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. चला ठीक आहे, या अगोदर दिलेले शब्द फोल ठरलेले आहेत. तो या अगोदर 8 दिवसा अगोदर, 10 दिवसा अगोदर दिवाळी झाली, दिवाळीच्या अगोदर सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिवाळी गोड जाईल, दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत मिळेल, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. खरं शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर मदत मिळाली का? आता आजची 31 तारीख आहे, दिवाळी होऊन जवळपास 10 ते 11 दिवस झाले. अजून काल ही बैठक झाल्याच्या नंतर परत सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की बुवा अजून 15-20 दिवस लागू शकतात. 15 ते 20 दिवसामध्ये जवळपास 70 ते 90% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जमा होईल, मदत दिल्या जाईल. म्हणजे अजून 15 ते 20 दिवस आणि हे 11 दिवस म्हणजे 31 दिवस. म्हणजे जे दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत देणार होते ते दिवाळीच्या नंतर 1 महिन्यापर्यंत सुद्धा मदत दिल्या जाईल, याची अजूनही 100% शाश्वती नाही. शासन निर्णय जरी निघत असले तरी तहसील पातळीवर कलेक्टर यांच्याकडे ज्या याद्या अपलोड होत आहेत, झालेल्या आहेत, परत सर्व दूर मॅनिफेस्टो, दिवाळीच्या अगोदर पैसे देऊ, त्याच्यानंतर पॅकेज जाहीर केलं तेव्हा 18,500 पर्यंत मदत देऊ, ते आता कुठे ना कुठे 8,500 पर्यंत पाहावयास मिळत आहे. सुरुवात ज्यांनी अशी केली होती की 2 हेक्टर पर्यंत, नंतर 1 हेक्टर वाढून दिलं, पण ते मिळालं तर हवं ना. ते जर मिळणार निविष्ट अनुदान रब्बीचं, त्याचा सुद्धा काल शासन निर्णय निघालेला आहे. परंतु आज 31 ऑक्टोबर झालेली आहे. खरीपाचे पीक पूर्ण म्हणजे पाण्यात गेलेले असताना रब्बीच्या पेरणी आता काय डिसेंबर मध्ये करायची आहे का? त्यांना कधी मिळणार, कधी त्यांनी पेरावं, कधी रानं नीट करावे, कधी म्हणजे नेमकं जे इतकी विश्वासार्हता गमावलेली आहे की अक्षरशः नेपाळची परिस्थिती खरोखर होण्यासारखी परिस्थिती आहे. पण नेपाळची परिस्थिती करणार कोण, आणणार कोण? शेतकरी पुत्र. शेतकरी पुत्र धजावा लागले, त्यांना या क्षेत्रामध्ये उतरायचं नाहीये. कोणी काही म्हणते, कोणी म्हणते बुवा चांगलं नाही, कोणी म्हणते आपल्यासाठी नाही, कोणी म्हणते बुवा आपली पत आहे का, वगैरे वगैरे वगैरे. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट मी घेण्यासारखी सांगणारे शेतकरी पुत्रांना, ज्या शेतकरी पुत्रांना आपला 2 वेळचा खर्च, घर खर्च भागवून
पोटपाणी भागवून जर या क्षेत्रामध्ये येता येत असेल तर नक्कीच या आणि नक्कीच काम करा. परंतु या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर लहान मोठे होत असताना शेवटपर्यंत हे अजिबात विसरू नका की आपण आज काय आहोत, काल काय होतो ना आपल्यावर काय बितलेले आहे, आपल्या मायबापावर काय बितलेले, आपण शेती कशी केली, आपल्यासोबत कसा दुजाभाव झाला, आपल्यासोबत कसा भेदभाव झाला, आपल्या शेतकरी म्हणून आपल्याला किती फसवल्या गेला आजपर्यंत, ह्या गोष्टीची गाठ बांधून ठेवा. जसं काल प्रवासाकरिता मुंबईकरिता नागपूरहून गाडीमध्ये निघत असताना बसल्याच्या नंतर पत्रकारांनी बच्चू भाऊशी प्रश्न केले, तेव्हा बच्चू भाऊची अक्षरशः डोळे भरून आले होते, उंबरडा भरून आला होता. त्यांच्या हातामध्ये त्या आजीनी बांधलेली ती चिंदी होती, ती पट्टी होती, ती राखी होती, ते काय होतं, ती अक्षरशः तो जो धागा असेल तो विश्वास होता. बच्चू भाऊच्या मनगटावर जो बांधला होता तो विश्वास होता आणि त्यांना त्यांच्या आईचे केलेले काबाड कष्ट आठवलेले होते. हीच जाणीव शेतकरी पुत्रांना इथून पुढे या क्षेत्रामध्ये यायचं आहे, या क्षेत्रामध्ये येऊन ती शेवटपर्यंत लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून वेळप्रसंगी राजकारणामध्ये राजकारण करत असताना सुद्धा आपण कशासाठी आलो होतो आणि आपण शेवटपर्यंत शेतकरी आहोत या गोष्टीची जाण ठेवायची. शेतकरी पुत्रांना या क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा आपल्याला कोणासोबत राजकारण करायचं का नाही ते नंतर ठरवायचं तुम्हाला राजकारण करत असताना, परंतु शेतकऱ्याची फसवणूक नाही झाली पाहिजे. हिमतीने या क्षेत्रामध्ये येणे शेतकरी पुत्रांना खूप आवश्यक आहे मित्रांनो. तुम्ही जर या क्षेत्रामध्ये येणार नाही तर हे असेच राज्यकर्ते तयार होणार आणि असेच राज्यकर्ते आपल्यावर राज्य करणार मित्रांनो. कारण की खूप इतकी मानसिक हॅरॅसमेंट होत आहे, इतकी मानसिक हॅरॅसमेंट, इतका त्रास होत आहे. आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे. चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू भाऊ स्वतः हे बोलले ना की ज्यांना गरज नाही आहे, जे दुसरे उद्योगधंदे करतात, व्यवसाय करतात, जॉब करतात, नोकऱ्या करतात, शासकीय नोकरीमध्ये असून सुद्धा जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहेत, पदावर आहेत, ज्यांच्या घरामध्ये दुसरे उत्पन्नाचे स्तोत्र आहेत, त्यांना अजिबात देऊच नका ना. पण त्यांच्या नावाखाली ज्यांना गरज आहे त्यांना का मारता? 3 कर्जमाफ्या झाल्या. 3 कर्जमाफ्या झालेल्या असताना या अगोदरची जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी होती त्या योजनेमधले अजून कितीतरी शेतकरी बाकी येतं. 6 लाख शेतकरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय त्यांना मार्गी लावा, त्यांना न्याय द्या. त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. आणि आता काय तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी, काय विश्वासार्हता ठेवावी? शेतकरी नेत्यावर अजिबात शंका कुशंका करण्याचं काही कारण नाहीये. मला माझ्या खूप खात्रीशीर अभ्यासू व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार मलाही मिळू शकते, नक्कीच मिळू शकते. मी भारताचा नागरिक आहे, महाराष्ट्र राज्याचा नागरिक आहे, शिकलेला सवरलेला, थोडंफार कामापुरता शिक्षण वाचन आहे मलाही मिळू शकते. पाहणाऱ्या तुम्हालाही, शेतकऱ्याला, जनतेलाही मिळू शकते, संबंध असू शकतात. तर त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार खरोखर ज्या प्रकारे अजित नवले यांनी सांगितलं की या बैठकीमध्ये घमासान बैठक झाली, अक्षरशः ही घमासानच बैठक झालेली आहे. घमासानचा अर्थ इतपत झालेला आहे की या अगोदर छत्रपती शिवाजी कर्जमाफी झाली होती त्यावेळी जर रात्री अपरात्री जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काय काय झालं, कसे XYZ जे झालं, कपडे हाणामारी फाडाफाडी काय झालं, आणि त्याच्यानंतर सकाळपर्यंत जी कर्जमाफी जाहीर झाली होती, जवळपास हा प्रकार कुठे ना कुठे शब्दामध्ये झालेला आहे आणि तसं झालेलं आहे. भले जवळपास 50 ते 100 लोक या बैठकीमध्ये असतील, जरी 4 भीतीमध्ये बैठक झालेली आहे तरी सुद्धा खूप लोक ते सचिव, मंत्री, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तिथे होते. त्यामुळे शंका कुशंकाचा काही संबंधच नाहीये. परंतु जे घमासान झालेला आहे तिथे अजित नवले यांनी जेवढी ताकदीने शेतकऱ्याची बाजू आणि कर्जमाफी कशी कशी करता येईल ती मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर तो झालेलाच आहे. परंतु तरी सुद्धा याच्यातून काय बाहेर निघलं? बच्चू कडूंनी ही सुरुवात केली, ताकद लावली, त्रास भोगला, दिव्यांगांना, शेतकरी बांधवांना, शेतकरी नेत्यांना एका जागी आणण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्यांना यश सुद्धा मिळालं. तिथे दिव्यांग बांधव सुद्धा होते. आंदोलनाची एक स्ट्रॅटेजी असते, 100% सर्वच पदरात पाडला गेलं पाहिजे अशातला भाग नसतो. राजू शेट्टी साहेब सुद्धा एक खूप अनुभवी आंदोलक त्यांच्या सोबत होते. परंतु बैठक झाल्याच्या नंतर, बाहेर आल्याच्या नंतर राजू शेट्टी साहेबांचा चेहरा सुद्धा पाहण्यासारखा होता. त्यांच्या चेहऱ्यावर फेस इन्स्पिरेशन त्यांचे असे होते की कुठे ना कुठे समाधान नव्हतं. परंतु बच्चू कडून जी ताकद केली, वरचं पाण्याचं पावसाचं वातावरण बघता, परिस्थिती, म्हणजे कोर्टाचा आदेश, म्हणजे या साऱ्या गोष्टी, आपल्या त्याचा न्यायपालिका जे त्यांचा आदर, सोबतच खूप सारे दिव्यांग बांधव होते, शेतकरी बांधव होते, रस्ता जाम होऊ नये, सामान्य जनतेला त्रास होऊ नये, बैठकीतून मार्ग निघत असतो, या सर्व गोष्टीचा विचार करता त्यांनी बैठकीला एका दिवसानंतर काय होणं शांततेने विचार करून सर्वांशी सल्ला मसलत करून होकार दिला. परंतु खरोखर आता या 8-10 महिन्यामध्ये कर्जमाफी मिळेल का, मिळणार का, कोणाला मिळणार, कशी मिळणार? अभ्यासू तुम्ही चांगली गोष्ट आहे, पण अभ्यास नेमका कशाचा, कुणासाठी आणि काय आणि कसला अभ्यास आणि किती दिवस? काय नाही तुमच्याकडे. फार्मर आयडी बनवले तुम्ही, फार्मर आयडी आहे तुमच्याकडे, महसूल विभाग आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, सर्व डाटा आहे, सर्व ऑनलाईन मध्ये सर्व काही सुविधा आहे तुमच्याकडे. 7/12 अमुक अमुक पेरा, ई पीक पाहणी चालू 2-4-5 वर्ष झाले. एवढं काही सर्व काही असताना तुम्ही काय देणार आहे? आणि जे द्या लागले तिच्यात फसवाफसवीची वासच येत नाहीये, स्पष्ट आहे.
रब्बीचं निविष्ट अनुदान द्यायचंय, कोणाला देणार, कसं देणार? पराठी पेरलेली आहे, काही लोकांनी तुरी पेरलेली आहे, त्यांचं पीक गेलेलं आहे, त्यांनी मशागत केली, उभ्या पराठ्या, उभ्या तुरी सोंगल्या, नागर टाकले, पंजा घातल्या, कापून टाकल्या. आता त्याच्या ई पीक पाहणीमध्ये सोयाबीन आणि तुरीचा उल्लेख आहे, पीक विम्यामध्ये पराठीचा उल्लेख आहे. आता त्यांनी तर ते काढलेलं आहे, रान रिकाम आहे, त्यांना हरभरं पेरायचंय. मग आता तुम्ही त्यांना हरभऱ्याचं निविष्ट अनुदान देणार की नाही, हा संभ्रम आहे. शासन निर्णयामध्ये तसा स्पष्ट उल्लेख दिसतच नाही. अजून सुद्धा शासन निर्णय सुद्धा तुमच्या 2023च्या क्रायटेरियानुसार तुम्ही बनवलेले आहेत. मदतीचे सुद्धा 10 वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, त्याच्यानुसार तुम्ही 8,500 रुपये देणार. जून जुलैमध्ये ज्या भागामध्ये केवायच्या याद्या आल्या, केवायच्या झाल्या, त्यांना जे काही मिळालेले असतील ते सुद्धा त्यामधून मायनस होणार आहे. मग या सर्व गोष्टी सांगत असताना हे जे एवढे मोठमोठाले आकडे होते, या म्हणजे विहिरीचं पुनर्भरण कधी होणार, शेतीचे पुनर्भरण कधी होणार, आताच्या आता होणार आहे का? तुम्ही मदत द्यायला तयार नाही, मदत अजून शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेली नाहीये. विहिरीचं पुनर्भरण होणार नाही, ते सुद्धा मनरेगाच्या माध्यमातून होणार. या सर्व गोष्टी पाहता महाराष्ट्र उभा करायचा कसा? आणि सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उभा तर हा होतो कर्जमाफीचा मुळात, ज्यासाठी हे आंदोलन, ज्यासाठी कालची बैठक झालेली आहे. कर्जमाफीचा शब्द दिलेला असताना, एवढं नुकसान असताना परत योग्य वेळ हा शब्द बोलण्याकरिता तुमचं मन धजावत तरी कसं आहे? विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत या शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांना. तर शेतकरी पुत्रांना समोर येणं भाग आहे, कारण की विश्वासार्हता कुठे ना कुठे डोलावत आहे. कोणी त्या नेत्यांना नावबोटं ठेवत आहे, कोणी शेतकऱ्यांना नावबोटं ठेवत आहे, परंतु त्याची बाजू, त्याची परिस्थिती पाहण्याचा कोणी प्रयत्न करतच नाही. वेळोवेळी नेहमी कर्जमाफी मागतात असं बोलले जाते. अरे त्यांना त्यांच्या मालाचा भाव भेटत नाही, त्यांना त्याच्या घामाचा दाम भेटत नाही, म्हणून ही परिस्थिती आहे. त्यांना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितल्या प्रकारे जर भाव दिला गेला असता तर कशाला कर्जमाफी मारतात? की लोक सरकार चालवलेले या अगोदर सुद्धा, कोरोना काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था खूप बऱ्या प्रमाणे चालवलेली, हाताळलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला खूप खालच्या दर्जानं, खालच्या नजरेनं, हलक्या नजरेनं पाहिलं जातं. करायचं काहीच नाही. आणि काही जाहीर करायचं, जाहीर केल्याच्या नंतर जाहीर बाजीवर जेवढा मोठा खर्च होतो की त्या शेतकऱ्याच्या पदरात पडायचं बाजूच राहते. हे केलं ते केलं, त्याच्यापर्यंत काही पोहोचत नाही. मग त्यांची मानसिक हॅरसमेंट होते, मानसिकता खचते. खूप त्रास होत आहे त्या पोरांना, शेतकरी पुत्रांना. या गोष्टीचा कुठे विचार केलाच जात नाही. तुम्ही योजना आणता, निधी, पैसा, साऱ्या गोष्टी आणता, परंतु हे आणण्यापेक्षा लाडकी बहीण बंद केली, काही दिवस काही योजना थांबवल्या तरी सुद्धा चालते. सर्व बाजूले सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर हे देतात, ते देतात, अनुदान देतात. त्या गोष्टी काही दिवस, 6 महिने 12 महिने थांबवल्या तरी सुद्धा काही हरकत नाहीये. फार्मर आयडी काढणं सुरू आहे, हे करणं सुरू आहे, मनरेगाचे जॉब कार्डचे केवायसी सुरू आहे. सर्व 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 जवळपास पूर्ण डाटा तुमच्याकडे एवढा डाटा असताना कुठला अभ्यास, कसला अभ्यास करता? बच्चू कडू बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू सुद्धा सांगितलं, त्यांच्याकडे प्लॅन तयार आहे. तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही तर कुठून कसा निधी आणता येईल हे सुद्धा बच्चू कडूंनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते करू शकत नाहीये का? काय अडचणी करण्याकरिता तुम्हाला? या साऱ्या गोष्टीचा विचार करा. मतदान प्रक्रिया, निवडणुका यावरचा विश्वास सुद्धा हरवलेला आहे. विरोधी पक्षाचा दूरपर्यंत काही संबंध राहिलेलाच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता नेमकं खरोखर शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर येऊन नेपाळसारखी परिस्थिती व्हावी, करावी याची वाट पाहता का? तुम्हाला यश मिळतं हे आंदोलन गुंडाळण्यामध्ये, साऱ्या गोष्टी करण्यामध्ये, वेळ काढूपणा घेण्यामध्ये. ऑलरेडी 10 महिने होऊन गेले सरकार बनायला. आता 30 जून सांगितलं म्हणजे 8 महिने परत हे, म्हणजे 18 महिने. 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष. आणि काय गॅरंटी, काय शाश्वती? आजपर्यंत एकही शब्द पूर्ण केलेला नाहीये. इथून पुढे तुम्ही हे शब्द पूर्ण करण्याची कसली शाश्वती आणि काय शाश्वती? शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये सहभागी व्हायचं, काम धंदे सोडून तिथे हजर व्हायचं, हे सर्व किती दिवस आणि कधीपर्यंत चालवायचं? या साऱ्या गोष्टीचा विचार बाकीच्यांनी तर काही कोणी करायला तयार नाही. फक्त आता इथून पुढे शेतकरी पुत्रांनी करावा याचा आहे. सर्व धुराई शेतकरी पुत्रांच्या हाती जाणाऱ्या शेतकरी पुत्रांनी हाताळायचंय. वेळोवेळी शेतकरी पुत्र हे कसं तुम्हाला सहकार्य करणार आहे? प्रश्न पडतो, सोशल मीडियावर बोलल्या जाते, चिरफाड केल्या जाते, परंतु याच्या इम्पॅक्ट काय निघतो, पदरात काय पडते, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. सर्वांनी विचार करण्यासारखं आहे. शेतकरी नेते एकत्र सोबत आले, शेतकरी बांधवांसोबत, शेतकरी बांधवांकरिता दिव्यांग बांधव सुद्धा रस्त्यावर होते. बच्चू कडूच्या माध्यमातून खूप मोठे दिव्यांग बांधव होते, त्यांचे सुद्धा आभार मानावे तेवढे कमी आहेत मित्रांनो. बरेचसे शेतकरी काल आणि आज या 2 दिवसामध्ये सर्व दूर खूप साऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत संपर्क झाला. युवा शेतकरी पुत्रांसोबत सुद्धा संपर्क झाला. युवा शेतकरी पुत्र खूप मोठ्या तयारीमध्ये होते. आपापल्या तालुक्यावर, आपापल्या गाव पातळीवर महामार्ग रोखणे आणि त्यांच्या वेगवेगळे त्यांच्या डोक्यामध्ये जे काही होते
ते करण्याकरिता, या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता, सहकार्य करण्याकरिता परत नागपूरकडे निघण्याकरिता सुद्धा आणखी तयारी झालेली होती शेतकरी पुत्रांची. पण ती सर्व गुंडाळल्या गेल्या. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रामध्ये माजून झालं पाहिजे, नुकसान झालं पाहिजे, कायद्याचं उल्लंघन झालं पाहिजे. कुणालाच करा वाटत नाही, कुणाला करायची इच्छा नाहीये, चमकोगिरी करायची कुणालाच इच्छा नाही, कुणालाच आवडत नाही या साऱ्या गोष्टी. परंतु अति होत आहे कुठे ना कुठे, अन्याय होत आहे, फसवाफसवी होत आहे, त्याची हॅरेसमेंट होत आहे शेतकरी पुत्रांमध्ये. शेतकरी पुत्र या गोष्टीची खूप मोठी चीड होत आहे शेतकरी पुत्रांमध्ये. या सर्व गोष्टीचा विचार करावा लागेल मित्रांनो. शासनाने सुद्धा कुठे ना कुठे एवढे बी हलक्यात शेतकरी पुत्राला, सामान्य जनतेला घेऊ नये, चुकीचं आहे. शेतकरी पुत्र वेळ प्रसंगी आला तर मरणालाही भिणार नाही. फाशा घेऊन मरायचं, कर्जाच्या यानं मरायचं, इज्जतीनं कचरा होऊन अपमान सहन करून मरायचं, या पेक्षा रस्त्यावर येऊन काहीतरी वेगळं प्रकार घडवून शेतकरी करू शकतात, करू लागले, सुरुवात झालेली होती मित्रांनो. परंतु आता कुठे ना कुठे बच्चू कडू यांच्या शब्दाचा मान ठेवत सर्व शेतकरी पुत्र आपापल्या घरी जागी परत माघार घेतलेले शेतकरी पुत्रांनी यावेळेस शरद जोशी साहेबाच्या नंतर हे एक वेगळं आगळं वेगळं खूप मोठ्या ताकदीनं खूप मोठं आंदोलन, खूप मोठा मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर चेतणार होता मित्रांनो. परंतु तो गुंडाळल्या गेला, हरकत नसावी, पण निदान आता यावेळेस तरी शब्द पाळल्या गेला पाहिजेत. पाळला तरी सुद्धा नुकसानच आहे, परेशानीच आहे. इथून पुढे अजून 8 महिने, जून महिने काय देणार तुम्ही? जून महिन्यामध्ये बँकेला पैसे देणार आहे का? आणि मग कागदपत्र देऊन शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे का? नवीन कर्ज मिळणार आहे का? आत्ताच्या पेरायचा मिळणार आहे रब्बीच्या, खरीपाच्या 30 जूनला तुम्ही म्हणताय की आम्ही हे करून ते करू, कर्जमाफी जाहीर करू, कर्ज माफ करून टाकू. हा शब्द तर कोणी आजपर्यंत अजून काल रात्रीपर्यंत, आज सकाळपर्यंत कोणीच बोललेलं नाहीये. मग कसला अभ्यास, कुठला अभ्यास, कोणती समिती? ऑक्टोबर महिना झाला, ऑक्टोबर महिन्याच्या शेवट तुमच्या समितीचा अहवाल येणार होता. समितीचा अहवाल येणं, मोर्चे सोबत होणं, आंदोलन सोबत होणं, एवढं मोठं पाण्याचं नुकसान होणं, या साऱ्या गोष्टी होऊन सुद्धा तुम्ही अजून परत 30 जूनची डेडलाईन मागितली. एवढंच काय, तेच म्हणतोय मी, मला खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार ती जी घमासान बैठक झालेली, त्या घमासान बैठकीमध्ये ही 30 जूनची डेडलाईन हे सुद्धा द्यायला तयार नव्हते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कर्जमाफी द्यायचं आहे की नाही? कर्जमाफी खूप छोटा विषय राहिला तुमच्याकरिता. तुम्ही कर्जमुक्ती हे शब्द वापरत आहात. कर्जमाफी तुमच्याकडून देणं होईना, लाडकीची 2100 करणं होईना, सोयाबीनला भाव देणं होईना, कापसाला भाव देणं होईना, आणि तुम्ही कर्जमुक्ती हा शब्द वापरता. संपूर्ण कर्जमुक्ती म्हणजे संपूर्ण बुडापासून शेतकऱ्याला वर आणायचं. कधी? आधी कर्जमाफी देणं होईना. 12 महिने लाडकी बहीण केली तर एका वर्षात ताबडतोब एक कर्जमाफी होते. 5 वर्ष लाडकी बहीण केली तर 5 वर्षात 5 कर्जमाफी होतात शेतकऱ्यांचा. एवढा तर पैसा तुमचा तिच्यातच चाललेला आहे. मग हा जो टॅक्स आहे, हा जो पैसा आहे, फक्त कर्मचारी या सर्व करिताच आहे का? कर्मचारी पगार उचलतात, 3-4 लाख कोटी कर्ज कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जातात. ते कर्मचारी त्या सर्व शेतकऱ्यांना, या बाकीच्या नागरिकांना तेवढा सेवा पुरवतात का? तेवढा वेळ काम करून त्यांना समाधानकारक देतात का? माहिती सेवा देतात का तेवढी? ते सुद्धा होत नाही. मग बाकीच्या उरलेल्यामध्ये तुमचं मानधन, तुमचे पगार, तुमचे कधी आंदोलन, उपोषण वगैरे मोर्चे कधी पाहायला मिळालेले नाहीये. आता हे भाषण मी बोललो काय, सर्व शेतकरी बोलले काय, विरोधक बोलले काय? प्रत्येक जो विरोधात येतो तो ह्या सर्व गोष्टी विरोधात मध्ये बोलतोच. पदरात काही पडत नाही. व्यवस्था काही सुधारायचं नाव घ्यायला तयार नाहीये. विश्वास ठेवायचा कोणावर, मागण्या करायच्या कोणाकडं? अक्षरशः खरोखरच आत्महत्या हे जे भाषणामध्ये नेते, शेतकरी नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते बोलतात, बस तेच चालू आहे, तेच होते. याच्यामुळे चिडचिड करून अपमानाचा बोजा, कर्जाचा बोजा स्वतःच्या मानगुटीवर घेऊन शेतकरी आणि शेतकरी पुत्र आत्महत्या करतात. एवढं सोपं आहे का? मायक्रो फायनान्सचं कर्ज, इतर कर्ज, सर्व प्रकारचे कर्ज घेऊ बेजार येतं, अपमान करतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. या भागामध्ये, या लाईव्ह मध्ये आपण एवढंच घेऊ. खूप काही बोलण्यासारखं आणि खूप काही शेतकरी पुत्रांसोबत याच्या व्यतिरिक्त संपर्क करून काय करता येईल याकरिता एक वेगळा विषय काढू. शेतकरी पुत्राच्या मनातलं परत अजून जाणून घेऊ काय काय आहे आणि काय काय नाही. त्यानंतर परत या विषयावर तुमच्या सर्वांसोबत लाईव्ह येऊ मित्रांनो. धन्यवाद.